हो. क्रांतिकारी जोहार. जोहार जोहार. आज आम्ही डहाणू तालुक्यातील गंजाड या ठिकाणी हा जो एक आपला पाडा आहे, कुठला सोमनपाडा, या सोमनपाडा ठिकाणी आलेलो आहोत. जे पाठीमागे तुम्ही हे जे पाहतात तर हे एक प्रार्थना स्थळ आहे आणि हे प्रार्थना स्थळ बघा मशीहा मंडली नावाने हे कुठेतरी रजिस्टर आहे, ते पण बाहेरचं आहे, तामिळचं की कुठलं तरी आहे रजिस्टर आहे. तर ह्या ट्रस्ट अशा अनेक एनजीओ किंवा ह्या ट्रस्ट ख्रिश्चन मिशनरीज इथे आणून या आदिवासी विभागामध्ये म्हणजे पेसा हे जे अनुसूचित क्षेत्र आहे आणि या पेसामध्ये जसे पेसाचं 1996 जे कलम आहे त्या कलम मधले चार घ नुसार मी नेहमीच बोलत असतो की आदिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही इतर धर्माला स्थान नाही, तिथे रूढी प्रथा संस्कृती जतन करण्याचा आम्हाला संविधानिक अधिकार आहे. आणि याला अनुसरून सुप्रीम कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की अनधिकृत जी कुठली धार्मिक स्थळं आहेत ती तात्काळ तोडावीत. आणि एवढंच नव्हे तर ही धार्मिक स्थळं उभी करताना पोलिसांचा म्हणजे गृह खात्याची परमिशन घ्यावीच लागणार आहे, ग्रामपंचायतची तुम्हाला परमिशन घ्यावीच लागणार आहे. आणि ही परिस्थिती असताना ह्या अनुसूचित क्षेत्रामध्ये ह्या ग्रामपंचायत 2017ला ठराव घेतला की गंजाडच्या हद्दीमध्ये कुठलेही अशा प्रकारची इतर धर्माची प्रार्थना स्थळे होऊ द्यायची नाहीत. आणि हा ठराव असताना सुद्धा 2017 नंतर कोरोना तेव्हा मला वाटतं ह्या लोकांनी बंद केले होते आणि कोरोना काळामध्ये या कोरोना काळाचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांनी पुन्हा इथे प्रार्थना भरायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्याचा पाठपुरावा ज्या वेळेला हे माझ्या सोबत असलेल्या गावकऱ्यांनी केला त्यावेळेला गावकऱ्यांच्याही लक्षात आलं आणि महसूल खात्याच्या लक्षात आलं की ही जी जमीन आहे ही जमीन आमचे हरेश्वर देऊ चुंबल्या आणि कुठे ते काका याने एवढं प्रयत्न केले कारण की ह्या जमिनीमध्ये हे संयुक्त आहेत आणि ज्याने हे चर्च बांधलेलं आहे ह्यांचे भाऊच लागतात, परंतु जो महसूलचा सातबारा यांचा आहे हा सामायिक आहे आणि सामायिक सातबाऱ्यावरती सगळ्यांच्या संमतीशिवाय कुठेच बांधकाम करता येत नाही, कुठलंच काहीच करता येत नाही. एवढं असताना एवढंच नव्हे तर इथे ते शेती करायचे आणि ही नवीन शर्तीची जमीन आहे. नवीन शर्तीच्या जमिनीवरती शेती करण्यासाठी त्यांना शेती करून त्यांना पोट भरण्यासाठी शासनाने दिलेली जमीन आहे ती आणि या जमिनीवरती हे व्यवसाय करतात. हे केंद्राच्या नावाने हे प्रार्थना स्थळाच्या नावाने हे व्यवसाय करतात, लोकांकडून पैसे धान्य उरकून घेतात आणि आदिवासी संस्कृतीला नष्ट करण्याचे हे जे प्रयत्न करतात हे तात्काळ बंद व्हायला पाहिजे. हे प्रयत्न करत आहेत. या लोकांनी पोलीस स्टेशनला पण अर्ज दिलेला आहे. महसूल खात्यामध्ये सुद्धा ही सुनावणी 2018ला सुरू होती, आजपर्यंत त्यांना निकाल दिलेला नाही. तर महसूल डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटला गृह डिपार्टमेंटला मी ताकीद देतोय की हे त्वरित त्या लोकांनी बंद करावं, हे तोडून यांना शेती करण्यासाठी ती जागा मोकळी करून द्यावी. अन्यथा गाववाले खूप चिडलेले आहेत. त्यांची आताच म्हटलं की कोणी गाववाले जमू नका, तुम्ही फक्त महत्वाची मंडळी या, आपण इथे चर्चा करू. ह्या चर्चेला आलेले आहेत. वेळ प्रसंगी जर हे शासनाने प्रशासनाने जर बंद केलं नाही तर गाववाले त्यांच्याकडे ठराव आहे बंद असल्याचा, तो ठरावाचे त्यांच्याकडे कायदा त्यांच्या हातात आहे आजच्या तारखेला आणि हे तोडू शकतात, फोडू शकतात आणि ह्याला जिम्मेदार मात्र शासन आणि प्रशासन असतील, गाववाले नाहीत. आणि गाववाले जर त्यांना जर कुठे मनात भीती असेल तर उलगुलान ब्रिगेड येईल आणि स्वतः हातोडे घेऊन हे फोडणार जर त्यांनी बंद नाही केलं तर. हे आमच्या आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचे केंद्र नाही पाहिजेत आणि हे प्रत्येक गाववाल्याने ठराव घ्या आणि तुम्हाला पेसा कायदा 4 घ प्रमाणे आदिवासी संस्कृती तुमच्या रूढी प्रथा जपण्याचा तुम्हाला संविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार हे लवकरात लवकर हे केंद्र तोडावं, बंद करावं ही शासनाकडे आमची मागणी असेल. जोहार.